विद्यार्थी मित्रांनो, परत तुमच्यासाठी महत्त्वाच्या 3 इडियम्स घेऊन आलेलो आहे ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामधली पहिली आहे टू पोर कोल्ड वॉटर किंवा टू थ्रो कोल्ड वॉटर। याचा अर्थ होते टू डिस्करेज समवन, टू रिड्यूस एक्साइटमेंट, टू रिड्यूस एन्थुझियाझम। एखाद्या गोष्टीतला उत्साह कमी करून टाकणे, एखाद्याला निरुत्साहित करणे, एखाद्या गोष्टीवरती पाणी फेरणे, हा त्याचा अर्थ होते। प्लीज डोंट थ्रो कोल्ड वॉटर ऑन माय प्लांट्स, म्हणजे माझ्या नियोजनावरती कृपया पाणी फेरू नको। दुसरं महत्त्वाचं एक्झाम्पल असेल द बॅड न्यूज थ्रू कोल्ड वॉटर ऑन द सेलिब्रेशन, म्हणजे त्या वाईट बातमीने काय केलंय, आमच्या सर्व सेलिब्रेशनवरती पाणी फिरवलंय। दुसरी महत्त्वाची इडियम आहे टू बर्न वन्स फिंगर। याचा अर्थ होते टू गेट इन टू ट्रबल बाय वन्स ओन ॲक्शन, म्हणजे स्वतःच्या चुकीमुळे स्वतःचं नुकसान करून घेणे किंवा स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणे, हा त्याचा अर्थ आहे। त्याचं उदाहरण असं देईल, शी burnt her fingers by investing in the stock market, म्हणजे काय की तिनं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून स्वतःचं काय करून घेतलेलं आहे, नुकसान करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर महत्त्वाची जी इडियम आहे ती आहे टू क्राय वुल्फ। टू क्राय वुल्फचा अर्थ होते टू रेज फॉल्स अलार्म, म्हणजेच काय टू आस्क फॉर हेल्प वेन यू डोंट नीड इट, म्हणजेच काय टू आस्क फॉर हेल्प वेन यू आर नॉट इन अ डेंजर, म्हणजे तुम्ही डेंजरमध्ये नाही आहे पण तरी सुद्धा तुम्ही मदत मागताय। म्हणजेच काय की खोटी बोंबाबोंब जे असते, जे खोटा आरडाओरडा असतो, त्याला म्हटलं जाते टू क्राय वुल्फ। इफ यू कीप क्राईंग वुल्फ पीपल विल स्टार्ट इग्नोरिंग यू, हेच आहे याचं उदाहरण। अशा छान छान इडियमसाठी ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे इंग्लिश विथ संगपाल सर, त्याला सबस्क्राईब करून ठेवा।